वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणपती बाप्पाला मस्तक होऊन आणि छत्रपती शिवराय ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नातलं पहिलं स्वराज्य निर्माण करणारा जगातला एकमेव महासम्राट राजा छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांना आम्ही स्पर्धेच्या वतीनं त्रिमान मानाचा मुजरा अर्पण करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच चषक 2023 पहिली रात्र आणि सर्व आलेल्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती असलेल्या सर्व तमाम मान्यवरांचं देखील मी स्वागत करेल. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात PTC पनवेल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत. पहिलीच मॅच दोन बलाढ्य टीम कोटकर 11 अर्थात KPC 11 इनामपुरी वर्सेस सद्गुरू सिमेंट शेरदिल 11 पारगाव संघ. दोन्ही टीमला देईल शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्टँडर्ड क्रिकेट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल आणि पहिला बॉल सुरू होईल. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि स्टार्ट होतोय सामना. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर. गेम ऑन. पहिलाच बॉल विकेट कीपर मिस करतोय आणि नशिबाचा पहिला चौकार आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेखेच्या बाहेर. पहिला दमदार चौकार. क्रिकेट खेळासोबत आपण नेहमी सांगतो ना, तुमच्या 99% खेळासोबत तुमचं 1% नशीब असणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. पहिला चेंडू आपण पाहिला, नशिबाने साथ दिली. किस्मत भी बहादुरों का साथ देती है और बहादुर वो होते हैं जो मैदान में लढते हैं. पहिला चेंडू इथे चौकार आला. बॉलिंग मागपती तुम्ही पाहतायत KPC इनामपुरी टीमचा एक अप्रतिम गोलंदाज अंगद पाटील आणि त्याच्या पहिला बॉलवरती 22 स्वरूपामध्ये 4 रन्स मिळाल्या. कुणाल तारेकर स्ट्रायकेंडवरती खेळाडू, नो स्ट्रायकेंडवरती बॅट्समन प्रफुल्ल मोकल हे दोन काढत. यावीचा स्विच हिट लगावलाय आणि चेंडू चाललाय. यावीस बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय कुणाल तारेकरच्या बॅटमधनं पहिला ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर सॅनी डीजे आणि त्याचबरोबर अगदी पारगाव टीमचे टीम पॅकर इम्तियाज शेख सर, आपल्याला विनंती असेल, आपण आपलं स्थान हे अगदी अतिथी कक्षात आहे, तर आपल्या आयोजनास आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे आयोजकांकडून की आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. इम्तियाज शेख सर, पारगाव टीमचे पॅकर. येस, सेदी ट्रॉफी आम्ही वाबंजामध्ये पाहिली. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळाली. त्या स्पर्धेचे आयोजक देखील इम्तियाज शेख, मुन्ना शेख आणि शाहिद शेख जर आले असतील त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. पहिलाच सामना तुम्ही पाहतायत शेरदिल 11 सद्गुरू सिमेंट पारगाव वर्सेस KPC इनामपुरी. बघा, खेळाडूला दुखापत झाली असेल तर तत्काळ लगेच रिलीज स्प्रे मैदानावरती जाऊ द्या. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत आणि अप्रतिम मॅच प्रेक्षकांना आज पाहायला मिळेल. दोन्ही टीम आज एकमेकाविरुद्ध खेळतील. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. पहिली लढत तुम्ही एन्जॉय करतात, त्यानंतर तुम्हाला खारघर विरुद्ध कानपोली ही लढत पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरी लढत असेल नेरे विरुद्ध मोरबी आणि चौथी लढत असेल रोडपाली विरुद्ध नावडे आणि पाचवी लढत गावदेवी घोट विरुद्ध विचुंबे. म्हणजे आज पनवेल तालुक्यातील सर्व संघ या ठिकाणी खेळणार आहेत. सरपंच चषक 2023 पहिली रात्र. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत करेल. अतिशय सुरेख क्रिकेट स्पर्धा सर्व प्रेक्षक वर्ग सध्या एन्जॉय करतात. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आतुरता होती, बरेच दिवस चर्चा झाली या सरपंच ट्रॉफीची आणि भोलानाथ शेठ पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमनं पाहिलेलं हे स्वप्न. आज स्पर्धेतला पहिलीच रात्र आणि सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करू. दोन्ही टीमनं स्वप्न पाहिलं आहेत या स्पर्धेमध्ये या चमचमणाऱ्या ट्रॉफीला उचलण्याचं. पहिलाच षटक मार्गस्थ असताना अंगद पाटील 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट झाली. सिंगलनं टीमची टोटल स्कोर बोर्डवरती लागली आहेत त्या
12 रन्स. पहिलं षटक मार्गस आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 22 स्वरूपात पहिला चौकार आला आणि तिथनं श्रीगणेशा झाला टीम पारगावचा, ज्या टीमनं सुरुवात दमदार झाली. पहिला चेंडू चौकार आला म्हणजे ही स्पर्धा खूप गाजणार आहे. पहिल्याच चेंडूवरती शुभसंकेत मिळाला आणि चांगली सुरुवात झाली. ह्याचंच कारण की आता 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा गाजणार आहे. पहिली रात्र धावसंख्या स्कोर बढती लागली आहे. 12 रन्स, 12 रन विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस आपण पाहिलं तर मैदानावरती अद्याप बॉल फेकले गेलेत 5. यावेळीचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न आणि कदाचित झेल ड्रॉप झालाय. रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथे टीम टोटल पाहायला मिळते ती बिनबाद 13. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. त्याच्या बॅटमध्ये एक षटका देखील पाहिलाय. टीमची टोटल चालली आहे 17 वरती. 17 आणि खतरा असं म्हटलं जातं. 17चा खतरा अनेक वेळा झाला, परंतु 17चा खतरा खऱ्या अर्थानं जर पाहिला ना तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भर दुपारी अंधार पसरला. तो 17चा खतरा मराठी माणसाला झाला. पुन्हा एकदा लॉब केलाय. व्हाट अ शॉट. ऑन साइडला चेंडू सीमा पार. पंचांचा सिग्नल येतोय. 6 रन. कुणाल तारेकरचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या टीमसाठी दमदार सुरुवात करतोय. त्याला माहिती आहे की समोर केपीसी नामपुरी संघ बलाढ्य टीम आहे. त्या संघासमोर 60-65 धाबेचं टार्गेट आम्हाला रचायचं आहे आणि अप्रतिम सुरुवात करताना कुणाल तारेकर 2 षटकार 1 चौकार 8 चेंडूमध्ये 18 धाबेची झुंजार केली आणि टीमची टोटल जर पाहिली स्कोर बढती लागली 23 धावा. शेरदिल 11 सद्गुरू सिमेंट पारगाव टीम आपण पाहतोय मैदानावरती. आज इम्तियाज शेख यांनी या टीमला पुरस्कृत केले. इम्तियाज शेख यावं आपण व्यासपीठावरती. मुन्ना शेख आपण आला असं तर आपण यावं आणि साईड शेख आपण यावं. धावसंख्या 23 रन विदाउट लॉस. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. गोलंदाजीचा विचार केला तर सचिन मात्रेवरती आक्रमण चढवलंय. 3 बॉल 10 रन झाल्यात. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. चेंडू जाईल यावीस वाईड इज लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. आउट ऑफ दी बॉक्स. 6 रन. प्रतिम संगीत. छत्रपती शिवरायांचं संगीत जरी ऐकलं तरी प्रत्येकाला स्फूर्ती निर्माण होते, शरीरात ऊर्जा निर्माण होते. असे संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. तर छत्रपती शिवरायांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि आज छत्रपती शिवरायांचं पूजन करून आम्ही स्पर्धेला सुरुवात केली. दमदार खेळ मैदानावरती पारगाव टीमकडनं आपण पाहतोय. कॅप्टन कुणाल तारेकरच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटका त्याने टोकलेत, 1 चौकार टोकलाय आणि खेळतोय 9 चेंडूमध्ये 24 धाबेची अप्रतिम खेळी. टीमची टोटल 29 रन विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी छान पार्टनरशिप रचली जाते, कारण तुमच्या पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली झाली. पुन्हा एकदा स्विच हिट लगावचं होतं, परंतु हा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू बॉडीवरती अदलला, कुठल्याही प्रकारची रन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. तुम्ही रिव्हर्स शॉट खेळता, तुम्ही स्विच हिट खेळता, स्कूप खेळता किंवा पल्लू खेळता, अशा प्रकारचे फटके जेव्हा तुम्ही खेळता ना तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. एक गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे आणि तेव्हा तुम्ही ते 2 फटके खेळू शकता. धावसंख्या 29 विदाउट लॉस. ओव्हर नंबर 2. गोलंदाज तयार. लास्ट बॉल मिस टायमिंग. यावेळेस मात्र बॉल हवेत. जवळपास खेळाडू नाहीये, परंतु सचिन पोचला. जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅच. 2 धावा कंप्लीट. 3री धाव त्या ठिकाणी होती कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. दोघांमध्ये तालमेल चांगला आहे आणि मी मगाशीच सांगितलं की 2 खेळाडू जेव्हा खेळपट्टीवरती असतात तेव्हा त्यांच्यामध्ये तालमेल असणं गरजेचं आहे, कारण जर तालमेल चांगला असेल तर पार्टनरशिप चांगली आणि पार्टनरशिप चांगली झाली तर एक मोठी टोटल उभारू शकतात. क्रिकेटचा खेळ असो किंवा
आयुष्याचा खेळ असो, पार्टनर तुमच्यामध्ये तालमेल असणं गरजेचं आहे. Yes. कारण योगेश अगदीच जर बघितलं तर पंचांना इशारा दिलाय, सामना स्पीडअप करायचा आहे. तिसरा षटक येईल अगदी प्रगतीपथावरती, तोपर्यंत अतिथी कक्षात विराजमान असणारे या दोन पुत्रांना जन्म दिल्यानंतर वल्लभच्या क्रीडा क्षेत्रातच नाही तर युवकांमध्येही अगदीच उत्तेजन देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून या दोन व्यक्तिमत्वांकडे बघितलं जातोय. आज आदरणीय भोलेनाथ पाटील एक प्रमुख आयोजक, त्यांचे पिता श्री राजाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विशाल पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते राजाराम पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करावा. एखाद्या राजाराम पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती केला जाईल. सन्माननीय हरदास टेंबे यांचाही आदरातिथ्य सन्मान होईल, परंतु तत्पूर्वी राजाराम पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान होतोय. एखाद्या कुटुंबाला प्रकाश देणारी ज्योत म्हणजे अगदी आई आहे, परंतु त्या ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे हा बाप. आदरणीय भोलेनाथ पाटील यांचे पिताश्री राजाराम पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान होतोय. तदनंतर सन्माननीय आदरणीय हरिदास टेंबे हरिभक्त परायण, सन्माननीय विशालजी पाटील आपल्याला विनंती असेल, दासांचा हरिदास आणि म्हणूनच हरिभक्त परायण, टाळ करी वार करी धार करी गाव करी म्हणून ही वारकरी संप्रदायाची परंपरा आजही वलपमध्ये आपल्याला गळ्यात तुळशीची माळ परिधान करून अध्यात्माचा सार सांगणारा आदरणीय हरिदासजी टेंबे आपला आदरातिथ्य सन्मान होतोय. तदनंतर हरिश्चंद्र पाटील, माजी सरपंच राजेश पाटील यांचे पिताश्री हरिश्चंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या आदरातिथ्य या अगदी मंचावरती होईल. या वलपच्या नाईट टुर्नामेंट सरपंच ट्रॉफीसाठी उत्सर्ली खुर्द गावचे सरपंच सन्माननीय विश्वासजी भगत यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. तर विचुंबेवरून अगदी अनिलजी भोईर, विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा युवा उद्योजक आदरणीय सन्माननीय 32 झालेत. 2 षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकामध्ये 32 रन झाल्यात. तर 2 षटकं कंप्लीट. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आदर्श करत आलाय. बॉलिंग मागवती षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. अनेक सारी क्रिकेटची मैदानं गाजवल्यानंतर आदर्श करत पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळीचा बॉल हवेत आहे, मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, अप्रतिम झेल. पहिला विकेट मैदानात बाहेर होतोय. सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक अक्षय, अप्रतिम झेल. पहिला खेळाडू मैदानात बाहेर होतोय. प्रफुल्ल मोकल बॅक टू द डगआउट. भगवे वादळ आले घेऊन भगवा अगदी 19 फेब्रुवारीला माझा देव प्रत्येकाच्या घराघरात चौका चौकात सर्वांच्या मनामनात. परंतु तत्पूर्वी अतिथी कक्षात आदरणीय नामदेवजी पाटील यांचं शुभागमन, तदनंतर लोखंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. मी प्रथमतः त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि अगदी श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीनं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर आदरणीय अतिथी, या अतिथींचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होईल. तेरा चेंडू 27. तर कुणाल तारेकर बाद झाले, ज्यानं 13 चेंडू 27 धावेची अप्रतिम खेळी केली. टीमची टोटल 32 रन्स. पहिला विकेट मैदानात बाहेर होत आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याचा डोला. आपण क्रिकेटचा देखणा सोहळा पाहतायत. सरपंच चषक 2023 ची पहिली रात्र आणि पहिला सामना तुम्ही एन्जॉय करतायत. दोन्ही टीम लक्षात ठेवा, टायमिंग असेल तुमच्यासाठी फक्त 25 मिनिटं. अतिरिक्त तुम्हाला 3 मिनिटाचा टायमिंग एक्स्ट्रा मिळेल. परंतु तुम्ही 28 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पॅनल्टी स्वरूपात तर तुमचे जेव्हा 5 खेळाडू बाउंड्री लाईनवरती असतील त्याच्यातनं एक फिल्डर तुम्हाला 30 गज गेल्याच्या आतमध्ये लाभावं लागेल. कारण टायमिंग सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण आम्ही नेहमी सांगतो सर की वेळ ही कुणासाठी थांबत नाही, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. वेळेची किंमत तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जात आहे. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. टीमची टोटल 34. यावेळीचा चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु इथे अपील स्ट्रॉंग
अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाय स्वरूपात रन्स मिळेल 1. टीमची टोटल 35, लॉस ऑफ 1 विकेट. लेग बिफोरचा अपील जेव्हा पंचांकडे केला जातो तेव्हा पंचांना नेहमीच लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर, एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर, उंची किती आहे, ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्याचा चेंडू कदाचित लाईनपेक्षा थोडासा बाहेर होता आणि पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला तिन्ही पाचही रात्रीमध्ये पाहायला मिळेल. आमचे पंच सन्माननीय आपण पाहिले तर शिरवलीचे याच गावचे भूमिपुत्र अनिल टेंबे सर, मॅन फ्रॉम वलभ. त्यानंतर विशू कोळी सर, मॅन फ्रॉम गव्हाण. त्यानंतर जीवन गावंड सर, हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला, ऑनसाईटला चेंडू चाललाय. जोपर्यंत फिल्डर ऑनसाईटमध्ये लॉंग ऑन लाईल तोपर्यंत रन्स मिळेल 1. सिंग बरोबर टीमची टोटल सध्या 36 वरती. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप खूप चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहिली दोघांमध्ये. कुणाल तारेकर आणि त्याचबरोबर प्रफुल्ल मोकल या 2 खेळाडूमध्ये. न्यू बॅट्समन आल्या मैदानावरती प्रवीण मोकल. 3 बॉल 5. प्रफुल्ल मोकलची बॅटिंग. प्रवीण आलाय पहिल्यांदा सेकंडला, समोर गोलंदाज आदर्श करत. पहिला हा चेंडू त्याच्यासाठी पडल्यानंतर मात्र बाउन्स होतोय. पंचांनी त्याला दंडित घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील गोलंदाजाला दिलाय. म्हणजे आता त्या षटकामध्ये फक्त तुम्ही एकच निश्चित बाउन्सर फेकू शकता. सेकंड बाउन्सर जर फेकला तर त्याला दंडित घोषित केलं जाईल. टीमची टोटल 37. षटकातला अंतिम बॉल आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलाय. आदर्श गरजचं मी कौतुक करेल. यावीचा फटका छान आहे. यावीस येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू आउट ऑफ दी पार्क. शेवटच्या बॉलवरती दिलाय तडाखा. चेंडू सीमा पार षटकार. वाव, डीजे मास्टर अगदी भोलेनाथ पाटील या व्यक्तिमत्वाबद्दलचं एक सुंदर देखणं उदाहरण या गीतामधून ऐकतोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा षटक संपला आणि दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. तोपर्यंत अतिथी कक्षात विराजमान असणारे आदरणीय A.T. पाटील इथं उपस्थित आहेत. मी विशालजी आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभहस्ते आदरणीय A.T. पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या अगदी मंचावरती करावा. सन्माननीय आदरणीय A.T. पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून अगदी ज्यांच्या पवित्र शुभ असते या ठिकाणी आणि त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणारे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पार्टी औद्योगिक सेलचे अध्यक्ष सन्माननीय तुषारजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे विशालजी, या कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी विशालजी पाटील यांना विनंती असेल. तुषार पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष आदरणीय तुषार पाटील. तुषारानंतराव पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होतोय आणि त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच आदरणीय मनोज दादा पाटील इथं उपस्थित आहेत. मी विशाल पाटील यांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मनोज पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वलभचे विद्यमान उपसरपंच आदरणीय मनोज दादा पाटील आणि त्याचबरोबर माझे उपसरपंच आदरणीय प्रमोदजी पाटील यांचा आदरातिथ्य या मंचावरती होतोय आणि परत एकदा आपल्याला घेऊन चालतोय त्या आवाजातून कॉम्बॉक्समधून थेट मैदानाकडे योगेश मडवी यांच्या आवाजातून. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण बघूया मॅचकडे, जिथे आपण पाहिली तर टीमची टोटल स्कोरबोर्डती लागली आहे. 43 धाबा, 2 खेळाडू बाद झालेत. दोन्ही ओपनिंग ब्लास्टर मैदानातून बाहेर गेलेत. कुणाल तारेकर नंतर आपण पाहिला प्रफुल्ल मोकळ बाद झाले. न्यू बॅट्समन येतोय आता भूषण पाटील मैदानावरती. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अंगद पाटील, सॉरी अरविंद पाटील
आणि हा चेंडू मिस्टामिक होता, परंतु झेल फार कठीण देखील होता. धावसंख्या 1ने जाईल पुढे. आता 43 वती 44 वती. 5 षटकांच्या लढतीमध्ये मी मगाशी सांगितलं की एकंदरीत 60-65 टार्गेट असणं गरजेचं आहे, कारण ही खेळपट्टी पाटा खेळपट्टी आहे जे फलंदाजाला जास्त अनुकूल असणारी आहे. त्यानंतर ग्राउंड तुम्ही पाहिलं जे अतिशय फास्ट फील्ड आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे या खेळपट्टीवरती धाबा बनताना मला पाहायला मिळतील. धाबसंख्या 64 षटक मार्गस्थ 44 धाबा. 2 खेळाडू बाद झाले आहेत. सेकंडवरती प्रवीण मोकल आलाय. सेकंडवरती खेळाडू प्रवीण ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिलाय. सुरेख सुरुवात केली षटकाराबरोबर त्यानं आपलं अकाउंट ओपन केलं, म्हणजे किती विस्फोटक खेळाडू त्याचा परिचय त्यानं प्रेक्षकांना दिलाय. यावेळीचा चेंडू अतिशय सुरेख, अतिशय बॉल चांगला. गुडलाईनवरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि फलंदाजाला बीट करत चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 4 सुरू असताना टीमची टोटल 44 धावा. इनामपुरी वर्सेस पारगाव ही लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आज बऱ्याच संख्येनं मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आलेत. आपण पाहिला आज पहिलीच रात्र आणि उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित आले, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळीचा चेंडू बॅकसाईडला खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. भीषण अपघात घडू शकला असतं, कारण मी मगाशी देखील सांगितलं की जेव्हा 2 खेळाडू खेळपट्टी बसते असतात त्यांच्यामध्ये कॉलिंग होणं गरजेचं आहे. यस, नो आणि वेट हे 3 कॉल असतात, आणि तालमेल जर चांगला असेल तर तुमची पार्टनरशिप चांगली होईल, आणि पार्टनरशिप जर चांगली राहिली तर निश्चित. अगदी योगेश, याच दरम्यान सर्व महिला सदस्यांना विनंती असेल, सरपंचांच्या पवित्र शुभ हस्ते आपल्या सर्व गावातील सदस्यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि 4 रात्री आहेत अजूनही आपल्याला, त्यावेळेस हे अगदी सर्व सदस्य या मंचावरती नक्कीच येतील, कारण पहिला दिवस म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार असतात पहिल्या रात्रीत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत एकदा एक सफलता प्राप्त होतो योगेश, आणि वारंवार पहिल्यांदा अगदी डिस्टर्ब केलं जातोय, कारण कॉम्बॉक्समध्ये पहिला सत्र सांगायचं म्हणजे त्यावेळेला अगदी चलविचलपणा असतोय मनाती आणि आपल्या समालोचनाती. तर चला, अगदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतोय सन्माननीय राजेजी पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय संजय केणी, गणेश पाटील गोल्डन मॅन गणेश पाटील विनंती असेल संजयजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि अगदी त्यांचा या आदरातिथ्य मान सन्मान संजयजी केणी सुकापूर. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रतिमा पूजनांना अगदी श्रीफल वाढविण्याचा सन्मान ज्यांना दिला या सरपंच ट्रॉफी 2023 साठी, ते आदरणीय संजयजी केणी आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. भोलेनाथ पाटील, या युगात 21व्या शतकात एवढा प्रचंड प्रेम मिळणं, आणि इथं मात्र अगदीच पॉइंटच्या गलीच्या दिशेने चेंडू सरळ पाठवला जातोय सीमारेषेच्या बाहेर. खेळ परत एकदा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार आपल्या बॅटमधून लगावला जातोय, आणि इथं मात्र आपण या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. 4 षटकांचा खेळ मैदानावरचा संपतोय. सन्माननीय विजय खाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश पाटील आपल्याला विनंती असेल आदरणीय विजयजी खाडेकर यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होताना दिसेल. 5 रजनी असतील, आणि 5 रजनीमध्ये आपल्या गावातील कैक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील येतील. तुमच्या अंगावरती ऐन थंडीत ही अगदी गुलाबी थंडीत आपल्याला एक उबदार वस्त्र मायेचा आणि प्रेमाचा दिला जातोय माझ्या सरपंच ट्रॉफीच्या दरम्यान. तदनंतर आदरणीय दत्तात्रय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही मानसन्मान या मंचावरती होताना दिसेल. दत्तात्रय पाटील परत एकदा वळतोय मैदानाकडे, कारण विशू कोहली या वेळेला क्वालिफाईड पंच म्हणून, आणि त्याचबरोबर आदरणीय गावण सर जीवनजी गावण. हो टू योगेश मडवी. तर इथे धावसंख्या पाहिली, स्कोरवरती लागली आहे 48 रन्स. ओव्हर नंबर सध्या 5वं सुरू झाले. अंतिम षटक आहे. दिलगिरी व्यक्त करेल आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाची जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेत, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी दिलगिरी व्यक्त करेल, कारण पहिलं सत्र अतिशय खूप संख्येने आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आलेत, आणि त्यांचा मानसन्मान देखील हे परम कर्तव्य आहे, कारण आपली भारतीय संस्कृती मित्रांनो अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं. यावेळीचा चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होतोय, आणि खेळाडू स्ट्रायकेवरती असेल भूषण पाटीलला त्यांना बीट केलंय. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. तुषार पाटीलचं मी कौतुक करेल. 2 चेंडू त्यांना डॉट फेकलेत,
आणि आत्ता टीमची टोटल 48 आणि असं वाटलं होतं की या मॅचमध्ये 60-65 धाबेचं टार्गेट सेट होईल, परंतु 2 बॉल डॉट आल्यानंतर आता असं वाटतंय की या मॅचमध्ये कुठेतरी धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करतोय. मिस टायमिंग विकेट कीपर आणि अप्रतिम चेल. तिसरा बॉलवरती इथे खेळाडू बाद झालाय. भूषण पाटील बॅक टू द डगआउट आणि टीमला धक्का लागलाय. धक्का क्रमांक 4, बॅट्समन भूषण पाटील बॅक टू द डगआउट. मास्तर आणि अगदीच आपण पाहू शकाल तर अतिथी कक्षात कानपोली या ग्रामपंचायतीवरती येत्या सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये थेट सरपंच म्हणून विराजमान झाले आदरणीय मदनदादा म्हात्रे, सन्माननीय मदनदादा मते यांचं शुभ आगमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं स्वागतम सुस्वागतम वेलकम. तर बघा इथे खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. न्यू स्वरूप मोटरचे प्रोप्रायटर बजरंग म्हात्रे साहेब यांचा कटआउट तुम्ही पाहतात. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांचा कटआउट पाहता तुम्ही. नितेशदादा पाटील गुडगाव यांचा देखील कटआउट पाहता. या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर न्यू स्वरूप मोटरचे प्रोप्रायटर बजरंग दादा म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. प्रत्येक खेळाडूला ती सुवर्ण संधी आहे. फटका यावी हवेत आहे. मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, एलिव्हेशन नाहीये आणि विकेट नंबर 5 कॅच ड्रॉप. त्या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस. काही का असं वाटलं की सहज सोप्पा झेल त्यांनी त्या ठिकाणी टिपलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं कॅच ड्रॉप झाली. टीमची टोटल चालली आहे 50 वरती. अर्धशतक कंप्लीट झालंय. शेरदिल सद्गुरू सिमेंटचं पारगाव टीमचं अर्धशतक स्कोरवरती 50 धावा 4 विकेट. षटकातले 4 बॉल झाले, तद्यापि 2 बॉल शिल्लक असतील आणि यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडला फटका चांगला आहे. चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्याने संघ पोहोचलाय 52 वरती. मी तुषार पाटीलचं कौतुक करेल. अंतिम डेट ओव्हर फेकत असताना काय जबरदस्त गोलंदाजी केली त्यानं. 5 चेंडू 4 धाबा 1 विकेट ही त्याची कामगिरी राहिली. त्याचं कौतुक करायला पाहिजे, कारण अंतिम षटकामध्ये नेहमी हाणामारी पाहायला मिळते, परंतु गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली. लेंथ नाही त्याची अप्रतिम होती आणि त्यानंतर चेंडूला कट करत होता. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील मिस टायमिंग आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत. वेल कॅच. अंतिम बॉल मध्ये विकेट मिळाली आहे. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम तुषार पाटील. कौतुक करेल मी, कारण 1 षटक अंतिम फेकलं. 4 धाबा 2 विकेट आणि इथे पहिलं सत्र समाप्त होत आहे. टीमची टोटल इथे शेरदिल 11, सद्गुरू सिमेंट पारगाव टीम 52 रन, लॉस ऑफ 5 विकेट. थँक्यू योगेश मडवी. यावेळेस मात्र अगदी सँडी मॅडी या डीजेला संधी दिली जाणार नाही, कारण सत्र संपल्यानंतर अतिथी कक्षात आता नारपोलीवरून आपण बघितलं आदरणीय मदन मते थेट सरपंच म्हणून अगदी जनतेतून निवडून आले. अशक्याला शक्य केलं आणि कानपोलीच्या सरपंच पदावरती विराजमान झाले ते आदरणीय कानपोली या अगदी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच. त्यांच्या समवेत आदरणीय रवी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय संजयजी पाटील कानपोली या सर्व कानपोलीच्या सन्माननीय अतिथींचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि अगदी दिलीप पाटील यांनाही विनंती असेल आपण अतिथी कक्षात विराजमान व्हावं. तर चला पंडित पाटील यांनाही विनंती असेल. चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मते आपल्याला विनंती असेल आपण सन्माननीय मदन मते या ज्या ठिकाणी विराजमान आहेत त्या अतिथी कक्षात आपण विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय अतिथी आजच्या कार्यक्रमास प्रभाकर पाटील या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय प्रभाकर पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती. ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय प्रभाकर सरांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती. त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार असेल, मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र आहे तो दिला जातोय. आणि त्याचबरोबर आजच्या या प्रतियोगितेसाठी जर आपण पाहू शकाल तर उसरली खुर्दवरून मुकेश भगत यांच्या भरभरून या वलभच्या सरपंच ट्रॉफीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वासुदेव पाटील या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित आहेत. आमच्या आयोजकांमधून श्री गणेश क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती असेल की वासुदेव पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती अगदी जांभळ्या रंगाची शॉल त्यांच्या अंगावरती परिधान केली जातो. हे प्रेम आहे आमच्या आयोजकांचं. त्या आयोजकांचं प्रेम इथं स्वीकारताना दिसत आहेत वासुदेव पाटील.
तदनंतर बंडू पाटील इथं उपस्थित आहेत. मी संयोजकांमधून आदरणीय ज्ञानेश्वर पाटील आपल्याला परत एकदा विनंती केली जाईल, बंडू पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करावा. तदनंतर आदरणीय नामदेव पाटील यांची उपस्थिती अगदी पहिल्या सत्रातील पहिल्या षटकालाच या मंचावरती झाली होती. आदरणीय नामदेव पाटील हरिभक्त परायण. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. काम क्रोध मद मत्सर दंभ लोभ या षडविकारांरहित व्यक्ती पाहायचा असेल ना, तर पंढरीला काय जात आहेत या माझ्या वलपमध्ये कपाळावरती अबिराचा बुक्का दिसणारा माझा वारकरी पहा. अगदीच तदनंतर लोखंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आदरणीय लोखंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या ओनरना विनंती असेल की प्लीज आपण या. आमच्या संयोजकांच्या वतीनं श्री गणेश क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती केला जातोय. लोखंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पनवेलचा अगदी औद्योगिक विकास होत असताना बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये कैकांनी प्रगती केली, त्यातील एक नाव लोखंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तदनंतर चंद्रकांत वनगे सर या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय, एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भोलेनाथ पाटील यांचे ऋणानुबंध काय आहेत बघा. अगदी परिसीमा आहेत, प्रचंड व्याप्ती आहे त्यांच्या नात्यांची. आणि म्हणूनच चंद्रकांत वनगे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती. पहिल्या रजनीतील पहिल्या सामन्यास दीपक दादा पाटील. मी संयोजकांना विनंती करतोय, ज्ञानेश्वर पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते दीपक पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करावा. थँक्यू. त्याचबरोबर जयदास खाडेकर यांची उपस्थिती इथं आहे. मी जयेंद्र खाडेकर, मी गोल्डन मॅन आपल्याला विनंती करेन. गणेश पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते परमार्थ कोणताही असू द्या, वारकरी असतील, दासभक्त असतील, सत्संग असेल. रवींद्र खाडेकर, कैलास पाटील आपल्याला विनंती असेल आपण प्लीज दक्षता 11 कानपोलीचे पॅकर कैलास जे आपल्याला विनंती असेल आपण. आणि खारघर कानपोली आपल्याला हा मात्र दुसरा पुकार आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. फर्स्ट इनिंग पहिला, कारण आजच्या रजनीत आपल्याला 8 मॅचेस जवळजवळ खेळाव्या लागतील. तर प्लीज सर्वांचं सहकार्य अपेक्षित असेल. 10 संघ असणार आहेत, म्हणजे पहिल्या साखली 5 मॅच 5 सामने आणि त्याच्यानंतर 3 अशा प्रकारच्या सामने जवळजवळ 8 खेळावे लागतील. तर प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा. तदनंतर आता कानपोलीचे सरपंच, परंतु तत्पूर्वी अगदी त्यांनाही खेळ पाहायचा आहे. आपण बोलतोय कॉम्बॉक्सकडे. आवाज असेल रोशन पाटील. थँक्यू सो मच नितेश पंडित सर. गणरायाला नमन करून आपण उत्तरार्धाकडे वळूया, ज्या ठिकाणी 30 चेंडूमध्ये एकूण 53 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. पहिला बॉल, बॅटची कडा पाहायला मिळते. पहा, अंगद पाटीलसाठी काही काळ धोका राहिला होता आणि त्यानंतर धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. उत्तरार्धाच्या कालखंडाला होती सुरुवात. एक दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. प्रकाश झोतातील नाईट टुर्नामेंट, श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच चषक 2023. 5 वर्षांचा अविरत प्रवास राहिला आणि त्यात काही काळ स्पर्धा खंडित राहिली आणि पुणे नव्या जोशानं मिनी वानखेडे मैदान आता मात्र दणानून इथे पाहायला मिळतो. सन्माननीय शेरदिल ट्रेंडर्सचे आमचे इम्तियाजभाई शेख वावंजे यांचा मी करतो सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत शाहिदजी शेख, मुन्ना शेख, बाली शेख यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती 1 धाव पाहायला मिळते. ओहो, प्रहार केलाय, दमदार वार करण्याचा प्रयत्न आहे कुणाल तारेकर. चेंडू खालील, बिग विकेट, मोठा मासा गलाला. खेळाडू बाद होतो केपीसी इनामपुरी टीमचा अंगद पाटील. अप्रतिम चेंडूची आपण फेकी पाहिली. खऱ्या अर्थानं 7:52 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला. 7:53 चौकार आला, तोही 22चा.
आणि 7:54 पाहिला षटकार एक तडाखेबंद फटकार राहिला होता कुणाल तारेकरचा आणि त्यास कुणाल तारेकर आता मात्र भर रात्रीत तारे दाखवले मी तर म्हणेन इनामपुरी टीमला. कारण अंगद पाटील सारखा धाकड खेळाडू बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो. या पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची डागडुजी ही मात्र करावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या विकेटचं आपण पडझड पाहिली. नेक्स्ट मॅच कानपोली विरोधात खेळेल खारघर आणि दोन्ही संघातील संघनायक तात्काळ आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. अगदीच रोशन कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नवनिर्वाचित सन्माननीय मदन मते सर आपल्याला विनंती असेल प्लीज आपण या. आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दिला जाईल. उजवा असेल कौल कुणाच्या बाजूने ते पाहायचं आहे. मदनजी मते कानपोली विपक्ष खारघर या दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल असेल. अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या अतिथींच्या हातात असणारा कॉईन हेड अँड टेल अशा प्रकारचे अगदीच दोन बाजू त्या समजावून जातील आणि नाणेफेकीचा कौल आदरणीय मदनजी मते. तर सन्माननीय मदन शेठ मध्ये प्रथम नागरिक कानपोली यांच्या शुभ हस्ते हा इथे टॉसचा कार्यक्रम केला जाईल. न भूतो न भविष्य असा आपण विजय पाहिला कानपोली ग्रामपंचायतीवरती. त्यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. लक्ष वेधूया आपण मॅचकडे ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू पाहायला मिळतो भूषण पाटील. सन्माननीय कन्हैया शेठ पाटील यांचे सुपुत्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील नेहमीच चांगलं कार्य भूषवणारा खेळाडू पारगाव टीमचा आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न राहिला आहे. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ बहारदस्त जबरदस्त चेंडू फेकण्याचा प्रयत्न. इथे एफर्ट चांगला राहिलाय परंतु रेफर खूप महत्वाचा राहील. सॉफ्ट सिग्नल महत्वाचा आहे आणि तो सॉफ्ट सिग्नल पंच आपण सादर करा रेफर केलाय. तात्काळ इथे मात्र कंट्रोल रूम कडे चाचपणी केली जाते. प्रवीण मोकल आपण फिल्डर पाहता. अगदी अनिल टेंबे थर्ड पंच तिसरे पंच फक्त बाकी कुणी कॉम्बॉक्स मधून बोलू नये. अखेर इशारा दिला जाईल. पहा पंडित सर हा झेल झाला ना तर कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकते. ज्या दर्जाची ही झेल होऊ शकते. चांगला प्रयत्न राहिला होता. स्वतःला झोकून दिलं पडला धडपडला कोसळला आणि त्यानंतर रेड सिग्नल खेळाडू बाद. क्या बात. झेल आवडला असेल तर आता क्रीडा रसिकांनी या झेलसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अप्रतिम कौतुक करण्याजोग अशा प्रकारचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा पंडित सर या नाईट स्पर्धेतील अद्भुत अनाकलनीय अविस्मरणीय हा झेल राहिला. क्षेत्ररक्षक होते प्रवीण मोकल. प्रावीण्यपूर्वक हा खेळ राहिलाय या क्षेत्ररक्षकाचा. टॉस करूया आपण. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू समाप्तीनंतर आपण टॉस करू टॉस बॉक्स मध्ये. पहा धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 3. मॅच चांगल्या दर्जाची इथे घडतीये. केपीसी इनामपुरी आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स शेरदिल पारगाव. इथे टॉस संपन्न होतो. कानपोली वर्सेस खारघर आणि टॉस जिंकलाय खारघर टीमनं. कारण वेळेनुसार वेळेची आखणी केली जाते. खऱ्या अर्थानं वल्लशेठ पाटील यांचं मी कौतुक करेन. एक कौतुकास्पद निर्णय इथे मात्र पाहायला मिळतो. वेळेअभावी आपण झटपट टॉसचा कार्यक्रम इथे करण्यात आला. 2 गडी बाद 3 धाबा धावपटलावरती लांब लचक असा रण पाहायला मिळतो. भूषण पाटील मॅन फ्रॉम पारगाव. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ए बी डिव्हिलियर्स स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफूटला गेल्यानंतर स्वतः झोकून हा फटका खेळत होता परंतु सागर पाटीलला इथे यश मात्र प्राप्त करता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. एकूण 5 चेंडूंची सफर झाली आणि 5 तारांकित गोलंदाजी काय असते ना हे त्यानं दाखवून दिलं. पिवनच्या षटकामध्ये जेवढा दबाव छेडता येईल तेवढा त्यानं छेडला आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं. मग कुणालनं झेल पकडला डीप मिड विकेटला. त्यानंतर कव्हर पॉईंटच्या दिशेनं अप्रतिम झेल राहिला तो निश्चितच प्रवीण मोकल या खेळाडूचा. अंतिम चेंडू मार्गस्थ. 6वा चेंडू प्रगतीपथावर आणि या चेंडूगणिक एक रफ्तारवरी गोलंदाजी आखण्याचा प्रयत्न राहिला परंतु
व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. अवांतरची ही पहिलीच धाव इथे नमूद केली जाईल. धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या आकार घेतीये. एकूण 2 गडी बाद केपीसी इनामपुरी संघ जाऊन पोहोचतोय 4 धावा धावपटलावरती. सन्माननीय किंग मेकर प्रदीप शेठ माली, त्यानंतर सरपंच शैलेश शेठ माली खेळणे हे खऱ्या अर्थानं लाईव्ह स्वरूपामध्ये या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. पंकज सुद्धा मॅचला एन्जॉय करतो. खऱ्या अर्थानं स्पर्धाही त्याच दर्जाची पाहायला मिळते. अंतिम चेंडू मार्गस्थ असताना भूषण पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना समोर सागर पाटील तयार. वेगवान वेगावरती स्वार होता, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक टू बॅक हे चेंडू 2 मात्र अवांतर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाची पंचांची भूमिका पाहायला मिळते. विशू कोहली सर आणि त्यानंतर जीवन गावण सर आणि त्यानंतर या गावचे भूमिपुत्र अनिलजी टेंबे सर या त्रिमूर्तींच्या माध्यमातून आज मात्र पंचांची भूमिका पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये निवेदकांचे बादशाह म्हणून मी ज्यांना उपाधी देईन असे आमचे आदर्श को कॉमेंटेटर नितेशजी पंडित सर, त्यानंतर आमचे पनवेल समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर सिद्धी करवले, आमचे आदर्श प्रवीण टेंबे सर वलभ आणि मी स्वतः रोशन पाटील शिरवली. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये हा समालोचकांचा ताफा पाहायला मिळतो. 5 चेंडूंची सफर राहिली. एकूण धावा धावपटलावरती 5 आणि मिनी वानखडे मैदानावरून जो पठार भाग पाहायला मिळतो ना, इथून मॅच बघण्याची मजा मात्र औरच आहे. अप्रतिम दर्जाची आपण स्पर्धा पाहता. सरपंच चषक ओहो प्रहार केला, पॅडल स्वीकारण्याचा प्रयत्न राहिला. डीप मिड विकेटला कुणाल तारेकर चेंडूवरती झडप घालतो आणि त्यानंतर खराब थोर राहिलाय. इथे धोका धोका मोका स्ट्राईककडे का चेंडू सफर केला नाहीये या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. संदीप हे काय केलं? तिसरा ते धक्का होऊ शकला असता, परंतु त्यानंतर एकूण धावा या चेंडूगणिक पाहिल्या 2 आणि 2 या धावसंख्येनं धावसंख्येची जमापुंजी धावसंख्येची द्वारकामाई एकूण 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 7 धावसंख्या असताना अतिथी कक्षातील सन्माननीय मान्यवरांचा सन्मान अगदी या नाईट टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक आदरणीय भोलेनाथ पाटील, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते नारपोली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित कानपोली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय मदनजी मते अशक्याला शक्य केलं आणि सरपंच पदावरती विराजमान झाले. काशीनाथ पाटील यांचं निजांग म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. अतिशय निकटवर्तीय आणि म्हणून ज्यांची ओळख आहे असे कानपोलीचे सरपंच सन्माननीय मदनजी मते आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती स्वीकारताना दिसत आहेत. गोल्डीमॅन गणेशजी यांच्या पवित्र शुभ हस्ते. त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांमधून सन्माननीय रवी पाटील कानपोली यांचंही शुभागमन इथं आहे. मी रवी पाटील सरांना विनंती करतो की प्लीज आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. एवढंही साधं राहणं आणि युवकांच्या मनात राहणं फार मोठं अगदी योगदान आहे क्रिकेटसाठी आणि युवकांसाठी भोलेनाथ पाटील यांचं. आणि म्हणूनच आजही जनसामान्यांमध्ये जाऊन 1 वेळा नाही 2 वेळा नाही किंबहुना पुन्हा एकदा 3ऱ्यांदा हॅट्रिक म्हणून सरपंच पदावरती विराजमान होतील एवढी प्रचंड जनसामान्यांमधील आत्मीयता आणि आस्था ज्यांच्या मनात आहे त्या भोलेनाथ पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचं कॉम्बॉक्सकडून सहर्ष स्वागत. टू रोशन. थँक्यू सो मच नितेशजी पंडित सर. खेळाचा उत्तरार्ध पाहता आणि उत्तरार्धातील दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती केतन मेहर या गोलंदाजाचा इथे वापर केलाय. आपल्या मध्यम गतीनं खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा खेळाडू केतनला नंबर 1 गोलंदाजीची आखणी करायची आहे. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं सत्ता राखली प्रेम तो भूषण पाटीलनं आपलं कार्य चांगल्या पद्धतीनं भूषवलं, परंतु द्वितीय षटकामध्ये केतन मेहरनं पाठोपाठ 2 चेंडू डॉट फेकले. चष्मा पाहायला मिळतो रकान्यामध्ये. पुन्हा एकदा प्रहार केला, सुंदर फटका ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक नीरज तारेकर त्या ठिकाणी सज्ज होते. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग सध्याच्या घडीला साध्य होतीये. एकूण 30 चेंडूमध्ये बनवायच्या 53 धावा. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये 52 धावसंख्येचं घेतलेलं कर्ज आणि या कर्जाची परतफेड करत असताना एकूण 2 महारथी मात्र बॅक टू द पवेलियन पाहायला मिळत आहेत.
यातून मात्र बचावात्मक भूमिका ही बजवावी लागणार आहे KPC 11 इनामपुरी टीमला. खेळाडू सज्ज असताना सागर पाटील इनामपुरी. वेगवान फटका खेळायचा होता, चेंडू फळी यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. जणू काय गोलंदाज इथे आगीचे गोले फेकतोय की काय असा प्रथम दर्शनी परिचय पाहायला मिळतो. एकूण 3 चेंडू डॉट राहिले या षटकामध्ये. इथे प्रहार केलाय, दमदार वार केलाय, चेंडू जाईल सीमा पार. सरपंच चषकातील हा सुपर पंच षटकार. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्या रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा वल्लभगावचा भोलानाथ दादा. पुरा करी दिले. या स्पर्धेचं शीर्षक गाणं प्रकाशजी चौगुले यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रहार केलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फुटबॉल स्टाईल चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता परंतु विस्थापित होतो मिड डॉनकडे. कुणालनं चेंडूला पकड केली आणि त्यानंतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट एकूण धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 15. आता समीकरण जाऊन पोहोचतंय. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता आहे KPC 11 इनामपुरी टीमला. DJ म्युझिक, DJ रोशन, DJ सूरज. कानपोलीचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत मते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर पाटील, आपल्याला विनंती असेल प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते या सन्माननीय मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करावा. कानपोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत मते, तदनंतर संजय पाटील कानपोली यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. रवी पाटील आणि संजय पाटील. रवी पाटील यांचा सन्मान झाला. संजय पाटील आपला आदरातिथ्य सन्मान. तदनंतर अगदी उल्लेख करेन कारण इथे मात्र इम्तियाज शेख पारगाव टीमचे टीम पॅकर आणि अगदी इम्तियाज शेख यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होईल. परंतु तत्पूर्वी चंद्रकांत मते त्याचबरोबर संजयजी मते आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारतील. भोलेनाथ पाटील यांच्या आयोजनाला भरभरून प्रतिसाद वेगवेगळे अगदी. आणि आता जर पाहिलं तर पारगावमधून साहिल भुईर आणि प्रीत म्हात्रे, रायगडचे काँग्रेस साहेब पार्टीचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचे निजी सहाय्यक यांच्याकडून या स्पर्धेला भरभरून आणि पारगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण पाहू शकाल संजयजी मते आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती स्वीकारतायत. चला तर पुन्हा एकदा इम्तियाज शेख पारगाव टीमचे टीम पॅकर, शर्दिल ट्रॉफी वावंजे याचे प्रमुख आयोजक इम्तियाज शेख सर आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी अगदी स्वीकारताना दिसत आहेत. आणि आदरातिथ्य सन्मान स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार रोशनजी यांचा. पहा, शेरदिल ट्रॉफीचे शेरदिल आयोजक इम्तियाजभाई शेख, त्यानंतर शाहीद शेख यांचा केला जातो सहर्ष स्वागत कक्षमध्ये. एकूण धावा धावपटलावरती जाऊन पोहोचत आहेत. 2 गडी बाद 15. इथे बुंध्यातील चेंडू फेकण्याचा प्रयत्न राहिला. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल. आणि 1 या धावसंख्या जाऊन पोहोचते. 16 धावा धावपटलावरती लागल्या आणि आव्हानाचा विचार केला तर अजूनपर्यंत मोठा पल्ला इथे गाठावा लागेल. 17 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे धोका आहे नॉन स्ट्राईक एंडला. बॅकअपसाठी कोणी नव्हतं त्या कारणास्तव इथे मात्र थ्रो केला नाहीये यष्टांकडे. आणि त्यानंतर 1 धाव मात्र चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट एकूण 2 गडी बाद धावा धावपटलावरती जाऊन पोहोचत आहे. 17चा खतरा कोणा संघावरती मंडरावेल हे सुद्धा पाहावं लागेल. समोर बॅटिंग मार्कवरती सज्ज असणारा खेळाडू आदर्श गरज चांगले फटके खेळू शकतो इतकी क्षमता आहे. फुलर लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती मोहर का आली नाहीये या प्रश्नांची उत्तरं मात्र द्यावी लागतील. इथे केशवजी गायकर, बालूजी घरत, संतोषजी घरत, त्यानंतर आमचे पापडीच्या पाडाचे मित्र मॅचला एन्जॉय करतात. रिव्ह्यू केलाय, रेफर केलाय. हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. इथे रेफर केलाय. लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून इथे मात्र पडताळणी केली जाईल, चाचपणी केली जाते. KD ब्रदर्स त्या ठिकाणी सज्ज असताना PTC टीम संगणक यंत्रणा मात्र अतिशय सजग पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाची
लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी अखंड महाराष्ट्रामध्ये जिचा आपण डंका पाहता तिन्ही पंच आणि ते मात्र इट्स फायर डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पायदे फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह इथे मात्र समाप्त होतो, एंड होतो. प्रहार केलाय, दमदार वार केलाय, सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे, तिथे होता नीरज. नीरजनं काय केलं, ज्या ठिकाणी फक्त एकच धाव होती तिथे धावा इथे आपण 2 येताना पाहता, परंतु आता रनआउट साठी इथे रेफर केलाय. अनिलजी टेंबे यांचा टेन्शन मात्र आज सातत्यानं 5 रात्रीमध्ये वाढणार आहे, यात मात्र शंका नाहीये. काल होतं खऱ्या अर्थानं मकर संक्रांत, सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा असतील. आज किंक्रांत आहे आणि खऱ्या अर्थानं ही रात्र खूप देखणी पाहायला मिळते. रेफर केलाय आणि पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल. पाठोपाठ हे दोन्ही रिव्ह्यू पाहू शकाल. हा धगधगा आवाज डीजेचा नाहीये, हा आवाज पाहायला मिळतो नितेशजी पंडित यांची हात कळाई. पहा पब्लिक मिनी वानखेडे मैदानावरती आपण प्रेक्षकांची ताकद पाहता आणि ते खेळाडू होतोय रनआउट. पण माझं लय तिसरा मोहरा मात्र गारद होताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला हवी होती ती मात्र सुरुवात पाहायला मिळत नाहीये आणि अप्रतिम दर्जाची फिल्डिंग पाहू शकाल. प्रफुल्ल मोकल या खेळाडूच्या वतीनं, प्रफुल्ल मोकलचा जर विचार केला तर एक अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे पारगाव टीमचा आणि आज मात्र गुणवान कार्य पाहायला मिळतं. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 18. समीकरणाचा विचार केला एकूण अजूनपर्यंत मोठा संघर्ष इथे गाठावा लागेल. स्कोरर मित्र आम्हाला माहिती देतील, परंतु लक्ष वेधूया मॅचकडे. प्रहार केल्या, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. नीरजकडे आज जास्तीत जास्त चेंडू मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत आणि समीकरण मात्र येऊन ठेपतोय. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते कारण एखाद्या खेळाडूला इथे रणकंदन माजवावं लागेल. संदेश मात्रेमध्ये ती कला आहे. संदेशसाठी या चेंडू होता, बॅटची कडा होती की काय यष्टांच्या मागे आपण क्लोज क्षेत्ररक्षण पाहू शकाल, यष्टीरक्षण पाहायला मिळतं आणि त्यानंतर इथे डोल्यांच्या समोरून धाव मात्र चोरली जाते आणि अशा रीतीने एकूण 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त. एकूण 3 गडी बाद धावा पाहायला मिळत आहेत. धाव पटलावरती एकूण 20. आता समीकरण पाहायला मिळेल, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. अगदीच या ठिकाणी परत एकदा आपल्या डीजे मास्टरला संधी दिली जाणार नाही. अतिथी कक्षातील मान्यवरांचा सन्मान होण्या अगोदर आम्हाला एक चेहरा या मैदानावरती दिसतोय. अगदी तो आहे ब्रिजेश पाटील, धारणा गावचे. अगदी आमच्या भोलेनाथ पाटील यांच्या ऋणानुबंधातील अगदी एक व्यक्तिमत्व आहे. त्यांना आमंत्रित केलं जाईल. म्हणजे दत्ताजी जाधव आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे नातं होतं तेच नातं भोलेनाथ पाटील आणि ब्रिजेश पाटील यांच्यामध्ये आहे. मोतीराम पाटील यांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की प्लीज मोतीराम पाटील आपण आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे. तदनंतर ब्रिजेश पाटील धरणा गावचे आमचे अगदी निकटवर्तीय स्नेही आणि ऋणानुबंधातील अगदी आदरणीय ब्रिजेशजी आपला आदरातिथ्य सन्मान ज्ञानेश्वर पाटील यांच्या पवित्र शुभ असते. मोतीराम पाटील यांनाही विनंती असेल. गोटीराम पाटील अनुभवी एक लेजंड गोलंदाज, कैक वर्ष. गोटीराम पाटील प्लीज चला या मंचाकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर बोलतोय गोटीराम पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान होईल, परंतु तत्पूर्वी मैदानाकडे रोशन. 12 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो. क्षेत्ररक्षक सज्ज होते भूषण पाटील आणि चौथा दे धक्का KPC 11 इनामपुरी टीमला आणि खेळाडू बाद होतो संदेश म्हात्रे. भगवे वादळ आले
अगदीच हीच आज 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे. आज रात्रीत हीच गाणी अगदी राजा शिवछत्रपतींच्या शौर्याचे असतील, परंतु शेर दिल ट्रॉफीच्या अगदी प्रमुख आयोजक इम्तियाज शेख यांच्या अगदीच सोबत त्यांचे बंधुराज सन्माननीय मुन्ना शेख यांना शाहिद शेख यांना विनंती असेल की प्लीज आपण अगदीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि अगदी शाहिद शेख यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज सरपंच ट्रॉफी 2023 शाहिद शेख कैलासजी आपल्याला विनंती असेल आपण प्लीज अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. O2 रोशन पाहिते सुंदर फटका खेळलाय, तिथे येतोय चौकार 4 रन. पहा आपण स्वागत कक्षमध्ये शाही 16 पादा सत्काराचा शाहिद शेख जे वावंजाचे आहेत इम्तियाजबाई शेख यांचे बंधू त्यांचा केला जातो शुभ सन्मान. पहा आपण फटका पाहिला, लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून ही शिरकाव करणारी खेळी पाहायला मिळते, जिथे बॅटिंग मार्कवरती हुशारीचा खेळ राहिलाय तो तुषार पाटीलचा. येता क्षणी ज्यांना दागलाय चौकार. आता समीकरण येऊन टेपतं येणारे चेंडू शिल्लक असेल ते 10 आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची मात्र आवश्यकता आहे. पल्ला मोठा होता, ज्या पद्धतीनं 4 गडी गारद झाले आणि त्यानंतर आता सांघिक कोठ्याला सावरण्याचा प्रयत्न केला जातो. तुषार पाटील तर एकीकडे आपण खेळाडू पाहायला मिळतो तो आदर्श घरत जो ॲज अ ओपनर पाहायला मिळतो. प्रहार केलाय, दमदार वार केलाय आणि इथे वाईडिश लॉंग ऑनच्या डोईवरून चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 6 षटकार. सन्माननीय आत्मारामजी दगडू पाटील या व्यक्तिमत्वांना विनंती करतो आपण या मंचावरती आपले सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय माजी सरपंच कानपोली कैलासजी पाटील यांना विनंती केली जाईल आपले सहर्ष स्वागत. पहा खऱ्या अर्थानं नितेजी पंडित सर आज शेकडो मान्यवरांचे सत्कार सोहळे इथे संपन्न केले जाईल. अगदीच कुंभमेळा आहे रोशन या ठिकाणी. प्रचंड तपस्वी क्रिकेटमधील क्रीडारसिक म्हणून, एक अनुभवी खेळाडू म्हणून किंवा राजकीय पटलावरील काही लोकप्रतिनिधी म्हणून या मंचावरती सन्मानित होतील रोशन. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज सज्ज आहे प्रवीण मोकल. प्रावीण्यपूर्वक गोलंदाजी त्याला सफर करायची आहे, परंतु अलीकडचे 2 चेंडू खूप मागडे पडले. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन राहिलं आणि त्यानंतर पाठोपाठ 2 मोठे फटके आले. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या आकार घेईल सांघिक कोठाची. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 4 गडी बाद 31. प्रेम आमचे आहेत वाजेगावचे प्रेम पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये. ओहो, इथे गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे नॉन सायकलला धोका आहे. चपलाईनं परिपूर्णपणे धाव मात्र प्राप्त केली जाते. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. धावसंख्येचं अग्नितांडव. एकूण धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत 4 गडी बाद 32. आता समीकरण येऊन ठेपतंय येणारे चेंडू आहेत शिल्लक 8 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती एकूण 21 धावसंख्येची. दमदार पद्धतीची पहिलीच लढत 4 चांद लावणाऱ्या लढतीचा आपण आस्वाद घेता. 8 चेंडू 21 धावा अजूनपर्यंत बनवावा लागतील. जोरदार अपील, लेग बिफोर पकवादा, विकेटचं पतन 5वा दे धक्का. KPC 11 इनामपुरी टीमला खेळाडू बाद होतो आदर्श घरत. तर अप्रतिम सामना आपण पाहतोय, परंतु मंचावरती आमचे बोलना शेठ पाटील यांचे खास मित्र, एकाच कंपनीमध्ये काम करणारे आणि ॲप्कोटॅक्स या कंपनीचे एक ओळख सन्माननीय अजय मोरावकर यांचे इथे आगमन झालं आहे. लवकरच पालेश्वरी नाईट रजनी येणार 13 फेब्रुवारी. एक गाव एक संघ आणि पालेश्वरी गावात देखील नाईट रजनी होणार. भरपूर शुभेच्छा पालेश्वरी संपूर्ण टीमला, त्यांच्या आयोजकांना. तसंच मंचावरती आत्मारामजी पाटील आणि माजी उपसरपंच गुरुनाथजी वाघे, कचेर पाटील यांचा देखील आम्ही थोड्याच वेळात सन्मान करू. आणि कानपोलीचे जे मान्यवर आहेत, तुमची जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा आम्ही तुमचा देखील सन्मान करू, कारण भरपूर पाहुणे आहेत. जाऊया मॅचकडे. अगदीच प्रवीण, जर समोर आपण 5, 4, 3, 2 अशी फुटाची जी चषकं पाहतोय ती मोरावकर आणि त्याचबरोबर पवार सर यांच्याकडून या रजनीच्या स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. एखादं गुलमोहर ज्या पद्धतीनं फुलावं ना त्या पद्धतीने हा मंच नितेजी पंडित सर इथे फुलताना पाहायला मिळतो.
चांगल्या दर्जाची लढत पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू सज्ज आहे प्रवीण मोकल. हा चेंडू खूप काही इम्पॉर्टंट आहे. इथे धावा येणं गरजेच्या होत्या, परंतु इथे तालमेल मध्ये पाहायला मिळतो अभाव आणि इथे खेळाडू होतोय बाद. झटका क्रमांक 6 KPC 11 इनामपुरी. महादेव छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिन पाहायला मिळतो. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असे असावे माऊल्यांचे वर्तन. हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण. जय संभाजी, जय शंभू राजे. आज राज्याभिषेक सोहळा तेच औचित्य साधून खऱ्या अर्थानं सरपंच चषकाचा आपल्याला थाट पाहायला मिळतो. अंतिम पडावामध्ये आपण जातो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि पहिल्या मॅच मध्ये इथे सत्ता कुणाची असेल हे सुद्धा पाहावं लागेल. 5 गडी बाद एकूण धावा घडताना पाहायला मिळतात 32 आणि येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. या लढतीमध्ये खूप रंगत पाहायला मिळते. रोशन, आपण इनामपुरी संघाला पाहतो. खऱ्या अर्थाने सरपंच चषक सीझन 2 मध्ये हा संघ टॉप 4 मध्ये होता. रनरअप दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी 2018 मध्ये. पुन्हा एकदा 5 वर्षानंतर वलपमध्ये सरपंच चषक होतो. कोरोना नंतर 3रं वर्ष आणि पुन्हा एकदा तो रनरअप संघ आपलं अस्तित्व टिकवणार का? 6 चेंडू पहा, 4 चांद लावणारी पंचतारांगी स्पर्धा पाहायला मिळते. अंतिम पडावामध्ये 6 चेंडू मध्ये एकूण बनवायच्या आहेत त्या 21 धावा आणि गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या बोहल्यावरती नीरज तारेकर. आपलं अधिराज्य गाजवेल का की समोर बॅटिंग मार्क होती खेळाडू पाहायला मिळतो. अरविंद पाटील, तुषार पाटील ही आपण जोडी पाहू शकाल. समोर खेळपट्टीवरती पाहायला मिळतो तो तुषार पाटील. नॉन स्ट्राईक एनला अरविंदला आपण पाहता नेहमीच संकटमोचक कार्य सफर करणारे खेळाडू. हनुमंत रायासारखं संकटमोचक कार्य ज्यांचं राहिलंय ती कर्मवीर धर्मवीर जोडी तुषार आणि अरविंद. बॅटिंग मार्कवरती अगली पेशकश विरूपंती स्टाईल. हा इथे फटका पाहायला मिळतो. 4 चांद लावणारा हा येतोय सरपंच चषकातील हा दमदार चौकार. डीजे पहिल्या लढतीमध्ये कोणाचा झेंडा इथे फडकेल हे सुद्धा पाहावं लागेल. शर्यत असल ज्या पद्धतीनं पहिली खूप मानाची असते, मग बैलगाड्या शर्यतीमध्ये जी पहिली लढत असते ना ती सुद्धा मानाची असते. इथे या स्पर्धेतील पहिली लढत मानाची आहे. कोण जिंकणार, पारगाव की इनामपुरी? 5 चेंडू 17चं समीकरण. 5 चेंडूमध्ये एकूण 17 धावा अद्याप इथे बनवाव्या लागतील. समोर बॅटिंग मार्कवरती खेळाडू पाहायला मिळतो तुषार पाटील. 4 चेंडू सातत्यानं नाट्यमय घडामोडी आपण घडताना पाहता. DJSK जे भिवंडीचे आहेत ते सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. गोलंदाज तयार. ओहो, वेगवान पद्धतीचा हा चेंडू मात्र सफर केला जातो. चांगली लाईन, चांगल्या लेंथनं हा मात्र चेंडू सफर केलाय. आता समीकरण येऊन ठेपतंय. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. पूर्णपणे अडथळे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. कार्य अडथळ्यांशिवाय पूर्णपणे पार पाडावं लागेल. एकीकडे KPC 11 इनामपुरी टीमला. गोलंदाज तयार. प्रहार केलाय. इथे फटका फसतो की काय? क्षेत्ररक्षक सज्ज असतील. भूषण पाटील हा झेल पकडलाय. जल्लोषाचं वातावरण राहिलंय. आता समीकरण येऊन ठेपतंय. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता KPC 11 इनामपुरी टीमला. याच दरम्यान सन्माननीय गोपीनाथजी उसाटकर यांचं इथे आगमन झालंय. विश्वनाथजी म्हात्रे यांना देखील विनंती करतो आपण मंचावरती यावं. जे मान्यवर आलेत वलप गावातील त्या सर्वांना विनंती मंचावरती यावं. रोशन, पहिली मॅच पैसा वसूल. सरपंच चषकाचा जो स्टँडर्ड आहे
तो पहिल्या मॅचने कायम ठेवलाय. 3 बॉल 17 आणि इतिहास बनेल जर 3 मोठे स्ट्रोक आले तर. नक्कीच प्रवीण सर, स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतं. 3 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. इथे फुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका येणं गरजेची बाब होती, परंतु फक्त इथे मिळते ती एक जाव. या चेंडूनं खूप काही चित्र विचित्र होतंय आणि येते ती फक्त एक जाव. आता माझं चेंडू शिल्लक असतील एकूण 2 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 16 धावसंख्येची. अंगद पाटीलचा पडलेला विकेट आणि त्यानंतर कुणाल पाटील, सागर पाटील, अक्षय पाटील सारखे मातबर खेळाडू बाद होणं ही धोक्याची घंटा ठरली इनामपुरी टीमसाठी. एखादा खराब चेंडू इथे खूप काही सांगून जाईल. 2 चेंडू 16, 2 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. इथे खऱ्या अर्थानं चमत्कारच वाचू शकेल इनामपुरी टीमला, परंतु पारगाव टीमचा डंका इथे वाचताना पाहायला मिळतो. गोलंदाजांनी केला हल्ला आणि हल्ल्याजोग चांगली कामगिरी राहिली त्यांच्या गोलंदाजाची. 2 चेंडू 15, 2 चेंडू 15. इथे क्षेत्ररक्षक भूषण पाटील चेंडू खाली येत आहेत आणि पाठोपाठ झेल चांगल्या पद्धतीने तो पकडतो. अजून एक विकेटचं पतन. रायगड जिल्ह्यात पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर. गणपती देवाचा साऱ्या पुराच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट. अंतिम चरणामध्ये मॅच आली होती. 6 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती नीरज तारेकरला ठोकलेला चौकार. त्यानंतर अशा आकांक्षा वाढल्या होत्या इनामपुरी वासियांच्या, परंतु त्या पल्लवीत न होता इथे मात्र अशा आकांक्षाला खिंडार पाहायला मिळते आणि अंतिम पडावमध्ये एका चेंडूमध्ये एकूण 15 धावसंख्या बनवायची. आता मात्र नो एक्साइटमेंट सामन्यामध्ये आता मजा राहिली नाहीये. 1 चेंडू 15. ओहो, आगल्या वेगळ्या पद्धतीनं फटका खेळायचा होता सचिन म्हात्रेला, परंतु डॉट बॉलची समाप्ती आणि पहिली मानाची मॅच इथे जिंकली जाते. इम्तियाजभाई शेख यांचा शेरदिल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. रायगड ठाण्यात हाय तो Thank you. डॅशिंग, पण स्वभाव. माजी उपसरपंच सन्माननीय गुरुनाथ वाघे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी गुरुनाथ सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सरपंच ट्रॉफी, त्याचबरोबर कचेर पाटील, आपल्यालाही विनंती असेल कचेर पाटील, गुरुनाथ वाघे माजी उपसरपंच आणि तदनंतर आत्माराम पाटील ज्यांची उशिरा का होईना परंतु उपस्थिती झाली. अगदी पहिला सत्र संपल्यानंतर गुरुनाथ वाघे सर आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारतील. मी विनंती करतोय सन्माननीय अतिथी आदरणीय भोलेनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून संयोजनातून साकारली जाणारी स्पर्धा. तर भोलेनाथ पाटील हे एवढे मोठे का आणि राजकीय पटलावरती वलपमध्ये कैक वर्ष सरपंच पदावरती विराजमान का, याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला दिसेल मंचावरती. आत्तापर्यंत जेवढे सत्कार झाले ना तेवढे सत्कार अगदी आपल्या सर्व शिलेदारांना करण्याची संधी दिली. हा मनाचा मोठे